आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. 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 वादळही रोखतो आम्ही, वादळही रोखतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. मी भीमाचा पुत्र माननीय श्री गोपीचंद सूर्यभानजी मेश्राम यांची खूप मोठी चळवळ सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या कार्याची माहिती घेण्याकरिता आणि त्यांचे मनोगत घेण्याकरिता तथागत टी व्ही चॅनलची टीम त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे. तर मी तथागत टी व्ही चॅनलतर्फे मी त्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करते. तर आपला सविस्तर परिचय सांगा. मी डॉक्टर गोपीचंद सूर्यभानजी मेश्राम. माझं हल्ली मुक्काम शांतीनगर अमरावती. माझं मूळगाव पालवाडी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. तर आपले शालेय शिक्षण त्याबद्दल थोडी माहिती सांगावी. माझं शालेय शिक्षण पहिलीपासून ते 8वीपर्यंत पूर्व माध्यमिक शाळा कवाडगावन जिल्हा परिषदेची शाळा होती, त्या ठिकाणी माझं 8वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आणि 8वीनंतर मी अमरावतीला 9वीपासून तर नंतर पूर्ण शिक्षण माझं अमरावतीला झालेलं आहे. सरांनी सांगितलं की त्यांचं शिक्षण कवाडगावला झालेलं आहे, कवाडगव्हाण, आणि त्यानंतरचं त्यांचं शिक्षण अमरावतीला झालेलं आहे. सरांनी पूर्ण शिक्षण अमरावतीला केलेलं आहे. सर, आपले बालपण कशा प्रकारे गेले त्याबद्दल सविस्तर. माझा बालपणाचा विचार जर केला तर मी घरात एकुलता एक म्हणून होतो. मला एक बहीण होती आणि मी एकटाच घरात मुलगा होतो. त्यामुळे थोडाफार मी म्हणजे लाडच करायचे माझ्या. आणि मी शिक्षणात सुद्धा थोड्या प्रमाणात हुशारी होतो. माझे काका माझ्याकडे शिक्षण घेण्याकरता गणित देत होते, गणित शिकवत होते. अशा प्रकारे माझा बालपणातला हा शिक्षणाचा आलेख झालेला आहे. सरांनी सांगितलं की सर घरात फार लाडाचे होते आणि काकांचे तेवढंच प्रेम होतं आणि काका त्यांना गणित शिकवायला द्यायचे. म्हणजे सर गणितामध्ये फार हुशार असेल असं आम्हाला वाटतं. आणि सरांचं तसं म्हणजे खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी त्यांचं जे शालेय शिक्षण केलं आहे तालुका तिवसामध्ये आणि त्यांनी बालपणाबद्दल माहिती दिलेली आहे. तर त्यांची बालपणाबद्दलची माहिती पण खूप छान आहे. कारण घरात एकटं असणं म्हणजे फार लाडाचं असतं आणि जास्त कौतुक असतं. आणि त्यावेळेसचा काळ असा होता की घरामध्ये 5-5, 6-6 मुलं राहायचे. पण सर सांगतात की त्यावेळेस मी एकटाच होतो आणि त्यांना एक सिस्टर पण आहे. आणि एवढ्याच्यामध्ये काकांनी त्यांचा लाड करून त्यांना गणित शिकवले. त्यामुळे सर गणितात हुशार नक्कीच असतील, निश्चितच. आणि सर, आपण आपल्या सामाजिक कार्यात किती वर्षापासून कार्यरत आहात त्याबद्दल थोडी माहिती सांगावी. मॅडम, सामाजिक कार्यात मी जवळपास वर्ग 6 पास झाल्यानंतर सामाजिक चळवळीचं, धार्मिक चळवळीचं आणि राजकीय चळवळीचं बालकडू माझ्या गावातच मला मिळालेलं आहे. माझं गाव पालवाडी. माझ्या गावामध्ये आंबेडकरांची चळवळ 1956 मध्ये सुरुवात झाली. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा दिल्यानंतर माझ्या गावचे काही सुशिक्षित, त्यावेळेचे सुशिक्षित धोतरवाले, 4था-5 वर्ग शिकणारे सुशिक्षित धोतरवाले त्या प्रसंगाला गेले. तिथून आल्यानंतर त्यांनी आमच्या गावामध्ये सामाजिक चळवळीचं, धार्मिक चळवळीचे बीज रोवले गेले आणि ते बीज माझ्या अंगी वर्ग 6वा पासूनच तयार झाले. माझ्या गावामध्ये त्यावेळेस मी लहान असताना 14 एप्रिलला, 6 डिसेंबरला गावामध्ये मिरवणूक निघायची. त्या मिरवणुकीमध्ये मी लहानपणी जायचा आणि नंतर कालावधीनंतर 6व्या वर्गापासून त्या मिरवणुकीचं, त्या कार्याचं, धार्मिक कार्याचं नेतृत्व स्वीकारलं आणि तेव्हापासूनच माझं धार्मिक आणि सामाजिक कार्यात
माझं पदार्पण झालं. माझं त्यावेळेसपासूनच मी प्रवेश केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 8वा वर्ग झाल्यानंतर माझ्या गावामध्ये लाकडी झेंडा होता. लाकडी झेंड्याचं रूपांतर मी लोखंडी झेंड्यात केलं. मी अमरावतीमधून पोल आणला, माझ्या गावामध्ये लोखंडी झेंडा निर्माण केला. म्हणजे सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या चळवळीचं, बाबासाहेबाबद्दल, धार्मिकतेबद्दल मला अतोनात प्रेम होतं. आणि लहानपणापासूनच मी 6व्या-7व्या वर्गापासूनच मी आमच्या गावामध्ये भाषण वगैरे द्यायचा. तेव्हापासूनच माझ्या धार्मिक आणि सामाजिक चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे सर आपण अगदी लहानपणापासूनच ती चळवळ बघितली. जसं आपण उल्लेख केला आहे की धोतरवाले जे होते 4था-5वा वर्ग जे शिकलेले लोक होते, तर ते बाबासाहेबांबद्दल त्यांची जी आत्मीयता आणि त्यांची जी तळमळ होती, ती तळमळ बघून तुम्ही त्या म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये उतरलात. आणि जसं तुम्ही सांगितले की तुमच्या गावामध्ये बाबासाहेबांची 14 एप्रिलला रॅली निघायची, त्यानंतर 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महानिर्वाण दिन झाले, महापरिनिर्वाण झाले होते, तर तेव्हाही तो कार्यक्रम तुम्ही बघितला. म्हणजे तुम्हाला एकंदरीत त्या बालवयापासूनच तुम्हाला हे सगळं अगदी तुमच्या मनावरती अगदी बिंबवलं गेलेलं आहे. खरंच म्हणजे अगदी कौतुक करण्यासारखं आहे. कारण त्यावेळेस वय असं असतं आपलं की आपण शिक्षण घेऊन एक म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एक म्हणजे स्वच्छंदपणे मजा करण्याचं वय असतं. पण सरांनी असं सांगितलं की लहान वयापासूनच त्यांच्या बाबासाहेबांची जी चळवळ होती किंवा बाबासाहेबांची त्या गावामध्ये जी बाबासाहेबांबद्दल जो आदर आणि प्रेम होता, तो आदर आणि प्रेम त्यांना लहानपणापासूनच मिळाला. त्यामुळे ते साहजिकच त्यांना ते बालमनावर त्यांचे ते बिंबवलं गेले आणि त्यामुळे ते चळवळीमध्ये उतरलेत. सर थोडं मला आपलं कॉलेजचं शिक्षण कसं झालं आणि आपण नोकरी कुठे गेली याबद्दल थोडी माहिती सांगा. माझं कॉलेजचं शिक्षण 8वा वर्ग झाल्यानंतर 8वा वर्ग ते 10वा वर्ग भारतीय विद्यालय राजापेठ. माझं 10वी नंतर ग्रॅज्युएशन भारतीय महाविद्यालय राजापेठ. ग्रॅज्युएशन नंतर माझं M.Com केशरबाई लावटी अमरावती. नंतर मी B.Ed केलं. B.Ed केल्यानंतर मी लगेच म्हणजे माझा रिझल्ट लागल्याबरोबर माझा 7 जूनला 1982ला माझा रिझल्ट लागला आणि 11 जून 1982ला मी भारतीय महाविद्यालय अमरावती या ठिकाणी कनिष्ठ प्राध्यापक म्हणून, ज्युनियर प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी रुजू झालो. मला संस्थेनं त्या ठिकाणी रुजू करून घेतला आणि माझा सन्मान केला. छान, सरांचं अगदी कौतुक करण्यासारखं आहे. सरांनी म्हणजे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भारतीय महाविद्यालयामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतरचं पण शिक्षण त्यांनी केशरबाई लाहोटीला घेतलं आहे आणि त्यानंतरच ते भारतीय महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून लागलेत. आणि सर मला असं वाटतं नंतर आपण मोर्शीला प्राचार्य म्हणून पण आपण सर्व्हिस केलेली आहे. तर सरांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. एक खेडेगावातून येऊन शहरामध्ये एवढी प्रगती करणं म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे सर. आणि सर आपण राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केले त्याबद्दल आणि कशा प्रकारे आपण काम केले त्याबद्दल सविस्तर माहिती. मला 1964 मध्ये दादासाहेब गायकवाडांचा भूमिहीनांचा सत्याग्रह ज्या वर्षी झाला, त्या सत्याग्रहामध्ये आमच्या गावचे कमीत कमी 100 बाया आणि माणसं त्या सत्याग्रहामध्ये गेलेत. सत्याग्रहामध्ये गेले म्हणजे योग असा आला की आम्ही शाळेत जात होतो आणि हे 100ही लोक त्या सत्याग्रहात जात होते. तोच रस्ता होता. आम्हाला लहानपणी असं वाटलं की हे लोक जातात कुठे. पण मला त्यावेळेस मी 3ऱ्या वर्गात 64 मध्ये 3ऱ्या-4थ्या वर्गाचं असेल, त्यावेळेसच मला कल्पना झाली की हा सत्याग्रह भूमिहीनांचा सत्याग्रह आहे. आणि नंतर एक लक्षात आलं की दादासाहेब गायकवाडांनी तो सत्याग्रह सुरू केला होता आणि त्या सत्याग्रहामध्ये माझ्या गावचे कमीत कमी 100 लोक त्या जलभरो आंदोलनामध्ये गेले. त्यावेळेसच पासून मला राजकारणाची आवड म्हटल्यापेक्षा राजकारणाची भूमिका लक्षात आली आणि तसा राजकीय माझ्यामध्ये जे राजकीय भूमिका वठवण्याची जी भूमिका होती ही पहिल्या 2ऱ्या वर्गापासूनच झाली. म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, मी पहिल्या वर्गातच सर मी फक्त हाती दप्तर घेतलं. 2ऱ्या वर्गापासून मी दप्तर हाती घेतलं नाही. राजकीय गुण तेव्हाच आले माझ्याकडे. मी त्यावेळेसच थोडासा राजकीय नेता बनण्याचा प्रयत्न केला. मी 2ऱ्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत मी हाती दप्तर घेतलं नाही. पोरच माझे दप्तर घ्यायचे. त्याची कारणं अशी होते की मी वर्गामध्ये हुशार राहायचा.
हुशार आल्या कारणामुळे ताईला मी पहिलं सांगितलं मला मॅथ खूप जमायचं, इंग्रजी कमी जमायचं पण मॅथ खूप जमायचं. म्हणजे पोरं मला विचारायचे की मला मॅथ सांग भाऊ तू. मग मी म्हणायचं त्याला दप्तर घ्या माझं, पण मी दप्तर घरी जायच्या वेळेस आणि येताना मी कधी दप्तर 8व्या वर्गापर्यंत घेतलं नाही. तेच घ्यायचे आणि मी आपला उड्या मारत राजकारण करत म्हणा किंवा नेतेगिरी करत मी आपल्या घरी यायचा. आणि लहानपणापासूनच गावात मी नेतेगिरी करायचा. ज्यावेळेस माझ्या गावात रॅली निघायची त्यावेळेस मी भाला घेऊन मी पुढे राहायचा. आणि बाबासाहेबांचे जे स्लोगन होते हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मर जाएगा, म्हणजे 6व्या वर्गापासूनच मला ते राजकीय क्षेत्राचे गुण माझ्यात आले. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सांगायचं असं झालं सर, 1976 मध्ये मी विद्यार्थी होतो. विद्यार्थी असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि दादासाहेब गवई यांच्या माध्यमातून नामांतरणाच्या प्रश्नासाठी जलभरो आंदोलन सुरू झालं होतं. म्हणजे दोघांच्याही वतीने इकडे नागपूरमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गवई होते आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. यांच्या दोघांच्याही माध्यमातून जलभरो आंदोलन त्यावेळेस नामांतरणाच्या बाबतीत सुरू झालं होतं. त्या नामांतरणाच्या बाबतीत मी 1976 मध्ये माझ्या गावातून 70 ते 75 लोक पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मी त्यांना अटक केली आणि त्यावेळेसपासून मी खरा राजकारणी म्हणायला नेतृत्व त्यावेळेस माझं तयार झालं. तिथला जो इन्स्पेक्टर होता हा पोट्टा तर म्हणे लहानसाच आहे म्हणे, हा याले पहिले पकडा म्हणे. पण मी पकडला गेलो नाही, मी बाहेर आलो. पण माझ्या गावातले 70 ते 80 लोक अमरावती जिल्ह्यामध्ये मी अटक केले नामांतरणासाठी. नंतर मी भेटीगुटी घेतल्या. त्यावेळेस इथे नेतृत्व डॉक्टर जी.डी. नन्नावरे करत होते, सुखदेवराव तिडके करत होते, निलखंडराव गजबे करत होते, देजा वाकमांजर करत होते. त्या माध्यमातून पहिलं नेतृत्व मी मोर्चाचं त्या ठिकाणी केलं आणि माझ्या वतीने 70 ते 80 लोकांना त्या सत्याग्रहात त्या आंदोलनात मी सहभागी करून घेतला. हे महत्वाची वाटतं सर. म्हणजे लहानपणापासून बाबासाहेबांचा झेंडा घ्यायची तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक खूप अशी तुम्हाला जिद्द होती आणि त्या चळवळीमध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं. आणि सांगायचं म्हणजे जसं आता सरांनी सांगितलं की राजकीय क्षेत्रामध्ये उतरणं इतकं साधं सोपी नाही. आणि गणित तर काही म्हणजे अगदी सर्वसामान्यांना जमत नाही, कारण गणित विषय हा इतका कठीण असतो. पण जसं तुम्ही सांगितलं की माझी जी मित्र होते त्या मित्रांना मी दप्तर पकडायला देत होतो आणि तुम्ही गणित सांगत होते, तर खरंच सर म्हणजे अगदी कौतुक करण्यासारखं आहे. आणि दुसरं म्हणजे भूमिहीन शेतकऱ्यांचा ज्यावेळेस ती चळवळ झाली आणि नामांतराचा जो म्हणजे विषय होता, लढा होता, तो लढा इतका साधा आणि सोपा नव्हता. त्या लढ्यामध्ये खूप जण असे मारले गेले आणि जसं मी पण म्हणजे आईबाबांकडनं ऐकलं होतं की तो लढा फार म्हणजे कठीण होता आणि त्या लढ्यामध्ये आपण उतरला सर, खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आणि जसं आपण राजाभाऊ खोब्रागडे आणि माननीय रासू गवई सर यांचं पण आपण उल्लेख केला आहे. ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या राजकीय क्षेत्रामध्ये उतरलात. खरंच सर आपलं भीमाचं पुत्र म्हणून खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि आमच्या तथागत TV तर्फे आम्ही तुमचं खूप खूप कौतुक करतो. आणि सर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला आपल्या कुटुंबाकडनं आणि वहिनीकडनं आपणास कशी मदत मिळाली ती आणि कशा प्रकारे साथ मिळाली ती थोडी सविस्तर माहिती द्या. मॅडम, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मला काम करताना माझ्या वडिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता सर. म्हणजे मी घरचा त्याही श्रीमंत होतो, म्हणजे आर्थिकही चांगला होतो. आज नाही, त्यावेळेस मी चांगला होतो. माझ्याकडे 60 एकर शेती होती. माझे वडील मला पैसे द्यायचे आणि पैशाचा उपयोग मी राजकारणासाठी करायचा. 10-20 लोक सोबत ठेवायचा आणि गावातलं जे गडूळ वातावरण असतं त्या गडूळ वातावरणाच्या विरोधात मी क्रांती करायचा. तेव्हापासून माझ्या वडिलांचा मला मोठ्या प्रमाणात सहभाग होता, आईंचा सुद्धा सहभाग होता. पण लग्न झाल्यानंतर काय, ह्या माझ्या सहचारिणी आहेत, यांचा सहभाग जरूर आहे मला. पण मध्यंतरी थोडेसे स्पीड ब्रेकर येतात की तुम्ही या गोष्टीत करायला नको. याचं कारणच एक आहे की मला जवळपास 1990 पासून शुगरच्या आजाराने मी ग्रस्त आहो. मोठ्या प्रमाणात मला शुगर आहे, माझं हार्टचे ऑपरेशन झालेलं आहे, माझा लो बीपीचाही आजार आहे. म्हणजे अनेक थोडे जरी मला स्पॉन्डिलिसिसचे अनेक आजार आहेत. त्या कारणामुळे माझ्या मिसेसचा इनडायरेक्टली सहभाग असतो. म्हणजे कुठे जाताना, मोर्चाला जाताना, निवेदन देताना,
कोणा कार्यक्रमाला जाताना तिचा नकार असतो, पण नकाराबरोबर भाकर सुद्धा असते. हे नाश्ता करून घ्या तुम्ही, आणि नाश्ता करून मला ती बाहेर पाठवते. म्हणजे याचा अर्थ मनातून जरी नकार असला तरी मला राजकीय क्षेत्राकरता, सामाजिक क्षेत्राकरता आणि धार्मिक क्षेत्राकरता मला माझ्या मिसेसचं, माझ्या कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे. आणि हे सहकार्य नसले तर मी इथपर्यंत गेलोच नसतो. सरांनी आता सांगितलं की सरांचे वडील पण सधन होते आणि त्यांना म्हणजे लहानपणापासूनच त्यांना साथ मिळाली आहे कुटुंबाची. आणि जस्ट आता मेश्राम मॅडम म्हणजे माझ्या माननीय वहिनी साहेब, तर ते म्हणतात ना की रथाची दोन्ही चाक अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि कोणत्या पुरुषाला म्हणजे ती सहचरणी म्हणा किंवा अर्धांगिनी जोपर्यंत साथ देत नाही तोपर्यंत मनुष्य पुढे म्हणजे किंवा मनुष्य हा पुढे सक्सेस होत नाही. म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे तिच्या अर्धांगिनीचा हात असतो. तसंच म्हणजे आमच्या वहिनी साहेबांनी पूर्ण सरांना दादांना साथ दिली, त्यामुळेच दादा छान प्रकारे सर्व्हिस करू शकले, कुटुंबाला सांभाळू शकले आणि इव्हन म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ते चळवळ करू शकले. आणि इतकं साधं आणि सोपी गोष्ट नाही आहे कुटुंब सांभाळून सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळ करणे. जसं बहिणीने साथ नसती दिली तर आज प्राध्यापक सर एवढे यशस्वी नसते झाले. साहजिकच त्यांच्या कुटुंबाची पण साथ आहे, त्यांचा मुलगा पण आहे, नातू पण आहे आणि सुनबाई पण आहे, हे सगळ्यांची साथ आहे. त्यामुळेच हे परिवार त्यांचा अगदी म्हणजे अगदी हसत खेळत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. सर आपल्याला आणखी कसं म्हणायचं आहे की आपण सुरुवातीला सांगितलं की 6 डिसेंबरला आपला जन्म झालेला आहे. तर 6 डिसेंबरला जन्म झाला त्यावेळेस कसं वातावरण होतं आणि त्या वातावरणाबद्दल थोडी माहिती द्या. आपला जन्म 6 डिसेंबर 1956 रोजी झालेला आहे, तर थोडी माहिती द्यावी. त्यावेळेची आता परिस्थिती तर ही 6 डिसेंबरची तर वाईटच असेल आपल्या समाजासाठी. मी जरी त्यावेळेस माझा जन्म, पण समाजाची स्थिती त्यावेळेची फार कठीण होती. म्हणजे नुकतंच आपण सामाजिक क्षेत्रामध्ये बाहेर निघालो होतो, बाबासाहेबांच्या जाणीवीतून, बाबासाहेबांच्या विचारातून नुकतंच आपण बाहेर निघालो होतो. आणि त्या नुकत्याच बाहेर निघाल्यानंतर बाबासाहेबांनी जे स्वरूप तयार केलं ते स्वरूप पूर्णपणे अंमलबजावणी न येता बाबासाहेब निघून गेले. त्या कारणामुळे गावामध्ये, समाजामध्ये एक मोठ्या प्रकारचं संकट आलं. पण त्या संकटालाही आपल्या लोकांनी पुढे नेलं. त्यामध्ये दादासाहेब गवई आहेत, दादासाहेब गायकवाड आहेत, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आहेत, भंडारे साहेब आहे, अनेक जे नेते होते आपल्यातले, त्यांनी त्याही वेळेस त्या परिस्थितीला पुढे नेलं. शेड्यूल कास्ट फेडरेशनला पुढे नेलं. नंतर रिपब्लिकन पक्ष 3 ऑक्टोबर 1957ला साहेबांना माहीत तयार झाला आणि आपल्या चळवळी सुरू झाल्या. म्हणजे बाबासाहेबांच्या त्या विचाराची, बाबासाहेबांच्या त्या कर्तृत्वाची खुणगाठ आपल्या लोकांनी बांधली आणि नीलकपन घेऊन आपण या चळवळीकरता उभं राहिलो. तर ते नीलकपन आजही आपल्या डोक्याला आहे. जवी पवार सांगतात की आमची चळवळ हे निळ्या कफनवरच होती, दलित पॅंथरची, की आम्ही निळा कफन बांधून आम्ही दलित पॅंथरची चळवळ केली. पण आजही आमचा नेता, आमचे वानखडे साहेब आहे, TV चॅनल चालवतात. मी एक प्राचार्य आहे, मी एक सामाजिक राजकीय चळवळ चालवतो. आमच्याही समोर एक निळा कफनच आहे की आम्हाला उद्या कोण काय करेल, यांनाही उद्या कोण काय करेल. कारण बाबासाहेबांची चळवळ चालवणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. हे या बाबीला अनेक संकट येतात, तरी आम्ही लोक त्या संकटाला पुढे जाऊन आम्ही ते जे आमचं ध्येय आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. सरांनी आता सांगितलं की जसं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 साली झालं. पण म्हणतात ना जन्म घेणे हा आपल्या हातात नाही आहे. तर एक बाबासाहेबांची जी चळवळ होती, बाबासाहेबांना म्हणजे जी धम्मक्रांती केली, बाबासाहेबांनी जी समाजाप्रती आपल्याला म्हणजे एक तो समाज जो होता की त्या समाजाला कुठेही साथ नव्हती किंवा त्या समाजाला कोणी विचारत नव्हतं, त्या अशा समाजाला बाबासाहेबांनी असं चिखलातून काढून असं वरती ठेवलेलं आहे. आणि बाबासाहेबांना भरपूर म्हणजे आज बाबासाहेबांचे आपण उपकार फेडू नाही शकत. इतके उपकार केले बाबासाहेबांनी की आपण म्हणतात ना की आपण किती वेळ त्यांना कोटी कोटी प्रणाम केले तरी आपण त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. आणि जसं सरांनी सांगितलं की 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा जन्म झाला, त्यावेळेस निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झालं होतं. त्यावेळेस सगळीकडे दुःख असेल. पण म्हणतात ना की बाबासाहेबांसारखा हिरा नव्हता. आणि मला असं म्हणायचं आहे की
प्राध्यापक गोपीचंद सुरे म्हणजे मेश्राम सारखा एक हिरा असा आपल्याला इथे मिळालेला आहे आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टीमध्ये त्यांनी काम केले, उत्कृष्ट अशा प्रकारे काम केले त्यांनी. राजाभाऊ खोब्रागडे तसेच रासू गवई आणि जस्ट दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खूप मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे आणि बरेचसं त्यांचं सामाजिक कार्य मी कधी कधी पेपरला पण वाचलेलं आहे आणि हा सामाजिक कार्याबद्दल तर मी त्यांना सरांना सलाम करते सर. आणि सरांनी जस्ट आता सांगितलं की सरांच्या मेसेज ज्या आहेत तर त्या लाडवण आहेत पोट जातीमधल्या आणि मला हे म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी पोट जाती नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले होते. पण सरांचं असं कौतुक करण्यासारखं आहे की सरांनी कुठल्या प्रकारे पोटजात न मानता त्यांनी वहिनींशी लाडवण ह्याच्यामध्ये पोटजातीमध्ये म्हणजे लग्न केलेलं आहे. खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि सर मग ह्या पोटजातीबद्दल आपल्याला काय संदेश द्यायचा आहे? सर मी 6व्या वर्ग म्हणजे 62-63 मध्ये माझ्या गावामध्ये मी जीवन जगताना पोटजात मी कधी पाहिलीच नाही आणि शोधलीच नाही. त्याचं एकच कारण होतं की रिपब्लिकन पक्ष आपला एक संघ होता, बाबासाहेब एक संघ होता. त्या कारणामुळे बाबासाहेबाला मानणारे आपण सर्व होतो, रिपब्लिकन पक्षाला मानणारे आपण सर्व होतो, समता सैनिक दलाला मानणारे आपण सर्व होतो, भारतीय बौद्ध महासभेला मानणारे सर्व होतो, एकजुटीने आपण मानणारे होतो. माझ्या गावात रॅली निघायची कमीत कमी 300 लोक आपले त्या रॅलीमध्ये जायचे, त्या रॅलीच्या माध्यमातून. आणि त्यावेळेस 62-63-64चा काळ होता सत्याग्रहाचा, दादासाहेब गायकवाडाचा. त्यावेळेसपर्यंत हे पोटजातीचं स्वरूप मी पाहिलंच नाही. माझ्या गावामध्ये 2च पोटजातीचे स्वरूप आहे, स्पष्ट सांगतो, म्हणजे बावणी आणि लाडवण. पण मला लाडवण कोणते आहे हे मला समजत नव्हतं. माझं पूर्ण आयुष्य त्या कम्युनिटीमध्ये गेलं, त्याच कम्युनिटीमध्ये मी राहायचा, त्याच कम्युनिटीमध्ये जेवण करायचा आणि आजही त्या कम्युनिटीबद्दल मला एवढा आदर आहे की तो आदर आजही मला सांगता येत नाही. की खरोखर ही सामान्य कम्युनिटी आहे, गरीब कम्युनिटी आहे, सामाजिक चळवळीतली कम्युनिटी आहे, याबद्दल मला खूप आदर होता. पण महत्त्वाचं होतं की रिपब्लिकन पक्ष एक संघ होता. कालांतराने काय झालं की आपल्या रिपब्लिकन पक्षाचे शकल निघाले आणि त्या शकलामध्ये काय झालं, प्रत्येक माणूस नेता झाला. नेता जसा जसा माणूस झाला त्या नेत्याच्या पाठीमागे त्याची पोटजात चिपकल्या गेली, ऑटोमॅटिक चिपकल्या गेली असं म्हणा, किंवा त्यांनी चिपकवली असं म्हणा, किंवा योगायोगानं तो माणूस लीडर बनल्यानंतर तो ज्यांच्याकडे जातो तो आपल्या संबंधित लोकांकडे जातो. त्या कारणामुळे ह्या पोटजातीचं स्वरूप गावामध्ये निर्माण झालं. आपले एवढे गट झाले, महत्वाचे गट झाले आणि सबही गट झाले. सब गट सोडा पण महत्वाचे गट झालेत. म्हणजे बारिशा राजाभाऊ खोब्रागडे बावण्याचा गट, रासू गवई सोमसाचा गट, कवाडे लाडवणाचा गट, बाळासाहेब आंबेडकर, आता तो सोसो यांचे काही असेल ते असे गट निर्माण झाले. त्या कारणामुळे त्या पोटजाती अजूनही वाढल्या गेल्या आणि आता एवढ्या वाढल्या गेल्या, या राजकीय क्षेत्रामध्ये एवढ्या वाढल्या गेल्या. इलेक्शन आलं की आपले पोटजातीचे लोक उभे राहतात. उभे राहिल्यानंतर प्रत्येक पोटजातीचा, प्रत्येक गटाचा माणूस उभा राहतो. पोटजातीचा नाही राहत, प्रत्येक गटाचा माणूस उभा राहतो. तो कवाडेचा उभा राहतो, तो खोरीपचा राहतो, गारीबचा राहतो, बाळासाहेबांचा राहतो, अजून काही असेल ते आंबेडकरवादी पक्षाचा राहतो. त्या कारणामुळे काय झालं की ज्या ज्या गटाचे लोक उभे राहतात त्या त्या गटांना ते लोक जाऊन भेटतात, त्यांचं मतदान तिकडे जातं. म्हणजे ह्या पोटजाती कमी व्हायच्या. ह्या पोटजाती कमी होण्याकरता अनेक कारणे आहेत. अजूनही काही पोटजाती म्हणजे आपल्यात विवाह होतात. महत्वाचं एक म्हणजे काय की आपल्यात पोटजातीत विवाह सुरू झालेले आहे. आता कोणी कोणाचं राहिलं नाही. कोणती पोरगी आपण मागतो, आपण जात नाही की बाबा वानखेडे साहेब तुमची पोरगी असेल तर मी पाहायला जातो. त्यांना असं वाटतं की मेश्राम साहेबाचा मुलगा असेल तर तेही पाहायला जात. आता विवाहाबद्दल काही नाही राहिली, रोटी आणि बेटीबद्दल काहीच नाही राहिलं. प्रश्न आला राजकारणाच्या बाबतीत. आणि राजकारणाच्या बाबतीत काय झालं की हे पोटजातीचं स्वरूप जास्त प्रमाणात झालं. राजकारण जरी एकत्र आलं, माझा एक अंदाज आहे, माझा सर्व आहे, काहीतरी तुम्ही एकत्र आले, कितीही तुम्ही लग्न झाले, मी जरी हिच्याशी कितीही लग्न केलं असेल तरी पोटजाती ह्या होणार नाही. पण राजकीय क्षेत्रामधले सर्व लोक जर एकत्र आले आणि एकच झेंडा राहिला तर पोटजात शिल्लक राहणार नाही. पोटजाती आपण नष्ट करू शकू. हा एक माझा एक सर्व आहे सर. त्या कारणामुळे सर्व एका झेंड्याखाली आले पाहिजे असं मी सांगतो. आता त्याचं
सोल्युशन असं आहे की बाबासाहेबांचा विचार हा प्रत्येकाने तयार केला पाहिजे, बाबासाहेबांचं चिंतन केलं पाहिजे, बाबासाहेबांचं मनन केलं पाहिजे. आणि स्वार्थी जे आपल्यातले नेते आहेत ते स्वार्थी नेते बाजूला करण्याची हिंमत आपल्या जनतेमध्ये असायला पाहिजे. पण जनतेमध्ये ते हिंमत नाही. आता तुम्हाला कल्पना आहे, अमरावती शहरामध्ये ॲडव्होकेट खडसे साहेब, प्राचार्य मेश्राम, सियाले दुधे, रामटेके आम्ही यांनी या ठिकाणी संयुक्त रिपब्लिकन आघाडी निर्माण केली. कशाकरता केली की सर्व गट एकत्र आले पाहिजे आणि एका गटानं आपण निवडणूक लढलो पाहिजे आणि काही कॉर्पोरेटर आपले आले पाहिजे. पण दुःखानं तुम्हाला सांगावं असं वाटतं सर, या संयुक्त रिपब्लिकन आघाडीला कोणताच रिस्पॉन्स मिळाला नाही. आम्ही आमच्याजवळला पैसा खर्च केला, आम्ही मेहनत घेतली, रात्रंदिवस. सरांना माहीत आहे माझ्या घरी मिटिंगा व्हायच्या, माझ्या घरी चहा पाणी व्हायचं, सर्वच मी त्रास घेतो. मी आजारी असूनही त्रास घेतो. मला एकच वाटते की बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ एका झेंड्याखाली आली पाहिजे. म्हणजे आपल्याला एका झेंड्याखाली आल्यानंतर सर्व एकत्र जर आपण बसलो तर ते शक्य होतं, पण तसं शक्य होत नाही. त्या कारणामुळे आज आपण किती एकत्र केलं तर नवीन पिल्लू निर्माण होतं. आणि आता काय झालं की इतर राजकीय नेत्यांना आपल्या नवीन पिढीच्या लोकांना विकत घेतलेला आहे, त्यांचे शौक पूर्ण केलेले आहे. म्हणजे शिक्षणाचं धोरण, जे शिक्षणाच्या धोरणावर 60% खर्च व्हायला पाहिजे ते 2% खर्च होते. आज 12वीचा जर पोरगा असेल, आपला पोरगा खेड्यातला, त्याला तुम्ही 4चा फाळा म्हणाला, 4चा फाळा येत नाही, 4×16 येत नाही त्याला. ही 10वीच्या पोराची हकीकत आहे. म्हणजे आपल्या लोकांचं शैक्षणिक जे धोरणाचं जे अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी सर होत नाही. आणि आपले पोरं 9वीतून 10वीत जातात, 10वीतून 11वीत जातात, पण त्याला काही जमत नाही. माझा एक पुतण्या आहे, माझ्या मिसेसच्या बहिणीचा पोरगा आहे, त्याला मी माझ्या कॉलेजमध्ये नोकरी लावून देण्याचा प्रयत्न केला चपराशी म्हणून. त्याला म्हटलं माझं नाव लिहि रे, 12वी पास आहे तो सर, 12वी. त्याला माझे नाव लिहिता आलं नाही. म्हणजे शिक्षणापासून आपण वंचित झालो आणि बेरोजगार झालो. बेरोजगार झाल्यामुळे काय झालं की आपल्या लोकांना रोजगार पाहिजे, आपल्या लोकांना पैसा पाहिजे, त्यांचे शौक पूर्ण व्हायला पाहिजे. आणि या इतर पक्षातल्या लोकांनी काय केलं, या लोकांना टांगणीला लावलं. टांगणीला लावल्या कारणामुळे निष्ठावंत लोक नष्ट झाले. आणि निष्ठावंत लोक जोपर्यंत एकत्र येत नाही, आपल्या चळवळी निर्माण होत नाही, आपण काहीतरी औद्योगिकरण करत नाही, आपण आपल्या समाजाला कुठेतरी मार्गदर्शन करत नाही, चांगल्या वळणावर नेत नाही, तोपर्यंत रिपब्लिकन पक्ष एकत्र होणे फार कठीण आहे. आता सर आपण सांगितलं जातं की म्हणजे जी सामाजिक जी कीड आहे, जी पोटजात आहे, ती पोटजात खरोखर बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला त्यावेळेस धम्मदीक्षा, बौद्ध धम्मदीक्षा दिली. त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हणजे स्पष्ट सांगितलं होतं की मी म्हणजे एक बौद्ध म्हणून राहणार आहे, त्यामध्ये कुठल्याही पोटजाती वगैरे तुम्ही पाळू नका. पण कसं आहे, एक समाजाला लागलेली कीड आहे ती, तर तो कीड ती नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला. आपण वहिनीशी पोटजातीमध्ये आपण विवाह केला आणि जस्ट आपण सांगितलं की हा पोटजाती नष्ट व्हायलाच पाहिजे आणि आपण एक निळा जो झेंडा आहे त्या झेंड्याच्या खाली कार्यरत म्हणजे एकत्र येऊन आपण कार्य करायला पाहिजे. खरंच सरांनी खूप छान संदेश दिलेला आहे. आणि सरांनी आणखी एक सांगितलं आहे की सर प्राचार्य होते, त्यामुळे सरांना शिक्षणाबद्दल खूप माहिती आहे की जस्ट आता. आणि खरं एक शोकांतिका आहे, मुलं शिकतात आहे पण जे मुळातच जे बेसिक नॉलेज पाहिजे, जसं आपण म्हणतो टेबल पाठ पाहिजे, जसं पाढे पाठ पाहिजे, शुद्ध लेखन असणं गरजेचं आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश स्पेलिंग आहे, खरोखर हे मुलांना येत नाही, ही शोकांतिका आहे. आणि सर प्राचार्य असल्यामुळे सरांना एक विद्यार्थी सरांनी घडवलेला आहे आणि शिक्षणामध्ये त्यांचा खरोखर खूप मोलाचा वाटा आहे. आणि राजकीय क्षेत्रात तर खरं सरांना अगदी सॅल्यूट करण्यासारखं कार्य केलेलं आहे. आणि वहिनींनी सुद्धा खूप साथ दिलेली आहे, कुटुंबाची पण साथ दिलेली आहे. खरंच सरांचं अगदी कौतुक करण्यासारखं आहे. सर आजच्या युवक युवतींना आजच्या सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये कशा प्रकारे प्रोत्साहित करा त्याबद्दल थोडी माहिती सांगावी. आजच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये वातावरण चांगलं तयार झाल्याचं दिसते आहे. फक्त आज विहारामध्ये माणसापेक्षा बाया जास्त येतात. बायांमध्ये धम्म रुजला गेला आणि बायामधून तो धम्म घरापर्यंत पोचला गेला नाही असं माझं म्हणणं आहे. बायापर्यंत धम्म आहे, बाया त्या धम्माचं आचरण करतात, पण माणसापर्यंत तो धम्म अजूनही गेलेला नाही. म्हणजे ही बायांची चूक. आज महिला
आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मी बायावर असं बोलू नये, परंतु हा योगाला आणि माझ्या मनामध्ये बरंचसं खतखत होतं की विहार म्हटलं की विहारामध्ये परित्राण पाठाला माणसापेक्षा माणसं 10-5 जे प्रमुख माणसं राहतात आणि 50 बाया राहतात, त्याहीपेक्षा जास्त बाया राहतात. बायांनी या धम्माचा आचरण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि बाया आटोकाटही प्रयत्न करतात. बाया पंचशीलीचंही पालन करतात, पण त्या बाईपासून जे पर्क्युलेट व्हायला पाहिजे, घरामध्ये जे संस्कार यायला पाहिजे, ते संस्कार घरापर्यंत अजूनही आलेले नाही. म्हणजे मी फक्त गरीब कुटुंबामध्येच म्हणत नाही तर श्रीमंतही कुटुंबाला मी ऑब्जेक्शन घेतो. आज काय झालं की श्रीमंत कुटुंबापासून, आमच्या नोकरीवाल्यापासून तर गरीब कुटुंबापर्यंत, सामान्य नागरिकापर्यंत, सामान्य मजुरापर्यंत आज फॅशन झालेली आहे. पंचशीलेचं आपण तत्व पाळत नाही. पहिलंच तत्व आपण पाळत नाही. पहिले आपल्या घरामध्ये आपण दारूपासून मुक्त झालं पाहिजे, एवढा जरी मंत्र जरी आपण पाडला बायांनी, त्या सुशिक्षित असो कुटुंब की अशिक्षित असो, आपल्या घरी गेल्याबरोबर मी माझ्या मुलाला, मी माझ्या पतीला या दारूपासून मुक्त करेल, एवढी जरी प्रतिज्ञा जर घेतली त्यांनी, तर धार्मिक कार्य पुढे जातं. धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्य पुढे जातं. आणि ती प्रतिज्ञा अशी आहे, सर मी दारू पिणार नाही, दारू जर आपण पिलं नाही तर आपल्या हातून खोटंही बोलू शकत नाही, आपण व्यभिचारही करू शकत नाही, आपण दुसऱ्याला दुःखही देऊ शकत नाही, आपण कोणती हानीही करू शकत नाही, हत्याही करू शकत नाही. म्हणून माझा एक रोष आहे, समाजातल्या बायांनी आपल्या कुटुंबाचं कुठेतरी अंमलबजावणी केलं पाहिजे, त्यांना दारूपासून मुक्त केलं पाहिजे. आणि जे दारूपासून मुक्त असेल त्याच कुटुंबांनी या धार्मिक क्षेत्रामध्ये, या विहारामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करावा. अन्यथा माझा एक विरोध आहे की ज्यांनी या ज्या पंचशीलेचं तत्व पाळत नाही त्या लोकांनी आपण स्वतःहू नये त्या धार्मिक क्षेत्रामध्ये म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जाऊ नये, आणि किंवा समाजाने त्यांच्यावर बंधन आणावं. हे जर समाजाने जर बंधन आणलं तर धार्मिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी प्रमाणात बदल होईल. आणि सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात बदल झाला तर राजकीय क्षेत्रामध्ये बदल होईल. राजकीय क्षेत्रामध्ये जर बदल झाला तर तुमच्या पोटजाती नष्ट होतील. बाबासाहेबांचे स्वप्न आपण साकार करू शकू, आपली राजकीय सत्ता आपण येऊ शकतो. म्हणजे व्हील हे चक्र आहे, हे चक्र बायाच आपण तयार करू शकतो आणि बायाच नष्ट करू शकतो. की जसं बाबासाहेबांनी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे, पंचशील सांगितले आहे, आणि खरंच बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांनी जी दीक्षा दिलेली आहे ती खरोखर अतुलनीय आहे. आणि त्याचं जर आपण पालन केलं तर निश्चितच त्याचे फायदे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होतात. जसं सरांनी सांगितले, दारू पिऊ नये. खरंच दारू पिल्यामुळे पूर्ण कुटुंबाला त्रास होतो. आणि त्याचं जसं खोटं बोलू नये आणि पूर्ण शिक्षणाकडे लक्ष द्यावं. युवक युवतींनी जर हे जर सांभाळलं तर खरोखर युवक युवतींचं त्यांचं ज्यांचं जे करिअर आहे ते करिअर पण घडू शकतं आणि व्यसनापासून दूर राहू शकतात. बाबासाहेबांनी जे पंचशील दिलेले आहे, जे तत्व दिलेले ते खरोखर पाळले ना तर आपला समाज निश्चितच पुढे जाईल असं सरांनी सांगितलंय. जसं आपण मार्गदर्शन केलेलं आहे, तर जसं एखादं कुठे काही आपण असा कार्यक्रम घेतलाय का युवकांना आणि युवतींना प्रेरित करण्यासाठी? मी महाविद्यालय प्राचार्य असताना 21 वर्ष प्राचार्य होतो. मी महाविद्यालयामध्ये माझ्या मुलींकरता मी विविध असे कार्यक्रम घ्यायचे. त्यांच्या काही समस्या राहायच्या, म्हणजे बाकी तर त्या विषयाच्या संबंधित होम इकॉनॉमिक्सच्या संबंधित राहायच्या, परंतु बाकी काही त्यांच्या आरोग्याबद्दल समस्या राहायच्या. तर मी आरोग्य शिबिर त्यांचं घ्यायचं. त्या माध्यमातून मुलींना मी इतर काही प्रमुख म्हणजे महत्त्वाचे जे लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करणे, डॉक्टर, त्यांना बोलवून मी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करायचं. ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये त्यांनी खूप मोठी चळवळीचं काम केलेलं आहे. आणि प्राचार्य म्हणून त्यांनी भारतीय महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घडवले आहेत. तर त्यांच्या सहचारिणी बसलेल्या आहेत. मी त्यांच्या सौ मेश्राम मॅडम आणि माझ्या बहिणी, मी या तथागत TV चॅनलतर्फे त्यांचे स्वागत करते. आणि मी मॅडमला प्रश्न विचारते की मॅडम, आपलं माहेरचं नाव सांगावं. रमा गणपतराव बनसोड. आणि आपलं शालेय शिक्षण कसं झालंय त्याबद्दल थोडी माहिती सांगावी. शालेय शिक्षण तर आधी तर मी लहानपणी शिरसगाव कोरडेला होती.
नंतर मग 8वीला चांदूर रेल्वेला, नंतर अमरावतीला शिकले मी. अच्छा. हो हो. तर शिक्षण घेताना तुम्हाला काही त्रास झाले का कॉलेजमध्ये वगैरे, असं काही पोट जातीबद्दल किंवा जातीबद्दल? जसं पूर्वी तो काळ असा होता की शिक्षण म्हणजे SC स्टुडंट म्हटलं की जातीयता. जातीयता जास्तच होती आणि त्या SC स्टुडंट म्हटलं की वेगळ्याच अँगलनी पाहायचे, अरे आम्ही तर इतर कास्टचे आणि ही SC स्टुडंट आली. तर असं की तुम्हाला कॉलेज लाईफमध्ये असं त्या जीवनामध्ये काही नाही, त्रास झाला का? चांदूर रेल्वेला जायची तेव्हा थोडा 2 मुली त्रास द्यायच्या, पण दादा होते ना त्याच्यामुळे मग मला तो त्रास पण नाही झाला आणि नंतर तसा काही त्रास नाही जाणवला. अच्छा. नाही नाही. म्हणजे एक बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की आपण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो घेईल तो गुरगुरेल. खरंच त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या एका म्हणजे जो त्रास होता त्यासाठी त्या गुरगुरल्या. नक्कीच त्यांना ते त्याचं म्हणजे एक त्यांना फायदा झालेला आहे. आणि म्हणतात ना की आपण कोणतेही ह्याला कार्याला जोपर्यंत आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपण सक्सेस होत नाही. तर आपण त्या ह्याला शिक्षण क्षेत्रामध्ये जो कोणी त्रास देणार असेल किंवा नकळत काही होत असेल त्यावेळेस आपण विरोध केला, नक्कीच आपण त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या. तर मॅडम मी एक म्हणजे विचारू इच्छिते की म्हणजे जसं पोट जातीमध्ये लग्न झालं तर तुम्हाला असं काही त्यावेळेस वाटत होतं का की पोट जात आहे सरांची की आपण करू नये किंवा काही असं मनामध्ये नाही, मला प्रश्न यायला? समजतही नव्हतं. अरे वा, व्हेरी गुड, नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे समजतच नव्हती मला. नंतरही काहीच त्रास झाला नाही कारण माझ्या मनातच नव्हतं ना ते. म्हणजे खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे की कोणतीही पोट जात माहिती नाही, फक्त एक बुद्धिस्ट ही जातच त्यांना माहिती होती आणि ह्या बुद्धिस्टमुळे त्यांनी सरांशी विवाह केला आणि त्यांनी खूप मोठी साथ दिलेली आहे आणि त्यांची साथ असल्याशिवाय सर इथे यशस्वी होऊ शकले नाही. आणि ते म्हणतात ना की खरंच सहचरणीची साथ असणे अत्यंत गरजेचं आहे आणि तशी साथ त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तथागत TV चे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तथागत TV चॅनल आणि माझा संबंध जवळपास 3 वर्षापासून आहेत. ज्या वेळेस काही आम्ही कार्यक्रम घ्यायचे त्यावेळेस तथागत TV चॅनलला आम्ही मुलाखती द्यायचे आणि आजही जोपर्यंत योग्य चॅनल, योग्य मार्गदर्शन, योग्य प्रारूप तयार करत नाही आणि समाजाला प्रेरणा देत नाही, समाजातून काही प्रबोधनात्मक कार्य करत नाही तोपर्यंत त्या चॅनलला एक महत्त्व राहत नाही. परंतु तथागत TV चॅनलचा मी अनुभव घेतलेला आहे, माहिती घेतलेली आहे की तथागत TV चॅनलच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य होतं, अनेक मुलाखती होतात, अनेक कार्यक्रम होतात. या मागच्या महिन्यामध्ये आपण शिवाजीची जयंती साजरी केली. अनेक कार्यक्रम या TV चॅनलच्या माध्यमातून घेतल्या जातात. म्हणजे प्रबोधनात्मकच कार्य होतं आणि प्रबोधनात्मक कार्य जर करत राहिलं तर TV चॅनल हे निश्चितच भरभराटीत जाईल. या TV चॅनलला ज्या काही महत्त्वाच्या बाबी असतील, ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी, काही विशिष्ट लोकांनी जे दानदाते आहे त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी सुद्धा या तथागत TV चॅनलला माझ्या वतीने काही मदत करण्याचा मी नेहमी करता प्रयत्न करील असं मी एक आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. सरांनी आता सांगितलं की तथागत TV चॅनल हे असं एक म्हणजे असं एक चॅनल आहे की ते तळागाळापर्यंत जे गोरगरीब लोक आहे किंवा जसं आम्ही अनेक कार्यक्रम घेतो, जसं शिवाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, जसे काही विद्यार्थी 10वी आणि 12वीला उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव त्यांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन करून आम्ही त्यांना म्हणजे जे तथागत TV चॅनलतर्फे जी काही आर्थिक मदत होईल ती पण आम्ही करतो. आता मध्यंतरी मागच्या महिन्यामध्ये अनाथ मुलं मुलींचा पण विवाह कार्यक्रम घेण्यात आला, तसा पण आम्ही कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि विहारामध्ये तर आमची भेट असतेच, पण विहारामध्ये बाल संस्कार केंद्र आम्ही तिथे पण आम्ही सुरू केले, तिथे पण आम्ही भेट दिले. तर सरांनी आणि खरंच सरांनी सांगितलं आहे की तथागत TV चॅनल हे खरोखर गोरगरिबांपर्यंत एक प्लॅटफॉर्म आहे तो की गोरगरिबांपर्यंत जे काही सामाजिक कार्य आहे ते नक्की निश्चितच पोहोचेल आणि आमचं तथागत TV चॅनल कार्यरत राहील. आणि सरांनी सांगितलं की नक्कीच सरांकडे जी काही मदत होईल ती सर करतीलच. आणि सर खूप खूप धन्यवाद. आज आपणाकडे तथागत TV चॅनलची टीम आलेली आहे आणि आज आपलं पूर्ण परिवाराचा मनोगत घेतलेलं आहे आणि खरंच आपलं खूप छान सहकार्य मिळालं आहे. आणि मी मनापासून तथागत TV चॅनलतर्फे मी आपले खूप सहर्ष अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि सगळ्यांना